गुडघेदुखी जर का समजा आपल्याला असेल किंवा कंबर दुखण्याचा जर का त्रास असेल तर अशा केसेसमध्ये उभं राहून पाणी अजिबात प्यायचं नाही। उभं राहून पाणी पिल्याने हे त्रास वाढतात आणि नसतील तर हे त्रास येऊ शकतात। त्याच्यासोबतच गुडघेदुखी आणि कंबर दुखीसाठी न्यूरोथेरपीची एक छोटीशी प्रक्रिया आपण घरच्या घरी करून बघू शकता। यामध्ये एखाद्या भिंतीला टेकून आपण असं बसू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला पायाचा जो मागचा भाग आहे म्हणजे ज्या पिंढऱ्या आहेत या पिंढऱ्यांना काही प्रक्रिया करायची आहे। पहिल्यांदा डाव्या पायाला आणि मग उजव्या पायाला। ह्याच्यामध्ये गुडघ्याचा जो मागचा भाग आहे या मागच्या भागाच्या थोडंसं खालपासून म्हणजे पिंढरी जिथून सुरू होते तिथून ते घोट्यापर्यंत हाताच्या ह्या भागाने अशा पद्धतीने घासायचंय आणि प्रेशर एकदम हलकं द्यायचंय। ज्यांना गुडघेदुखीचा किंवा कंबरदुखीचा त्रास आहे त्यांना या ठिकाणी खूप वेदना होतील। या वेदना आहेत म्हणजेच तो त्रास आहे। अशा पद्धतीने साधारणपणे 7 वेळा एका पायाला असं हलक्या हाताने हलक्या प्रेशरने घासायचंय आणि वरनं खालीच करायचंय, फक्त खालनं वरती करायचं नाहीये। हे जर का समजा आपण काही दिवस रोज कराल तर गुडघ्यामध्ये आणि कमरेमध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्याच्याने तुम्हाला हा त्रास कमी झाल्याचा अनुभव नक्कीच येऊ शकतो। आपण करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला अवश्य कळवा।